नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। मावळ तालुक्यात अतिवृष्टीच्या अस्मानी संकटाने पाटण गावावर मोठा घाला घातला। पाटण गावातील डोंगरावरून दरड कोसळून 3 जण मृत्युमुखी पडले। यात अनेक घरे दरडीमुळे बाधित झाली। डोंगरावरून येणाऱ्या दरडीत इतर नुकसानही होऊ नये व कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने गाव खाली करण्यात आले। अनेक कुटुंब बेघर झाली। गावकऱ्यांच्या आतोनात हाल झाले। यात आमदार सुनील शेळके यांनी त्वरित गावाला भेट देऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। तशा सूचनाही दिल्या। त्यांचे खाण्यापिण्याची सोय केली। गावाचे पुनर्वसन होऊन मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकार दरबारी त्यांनी विनंती केली। नुकतेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाटण गावाला भेट देऊन गावाची पाहणी केली। मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना मदत जाहीर केली व गावासाठी लवकरच पुनर्वसनाचे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले। आताच मी पीडित कुटुंबाच्या एक महिला आहेत त्यांना भेटून आले। त्यांचं सबंध घर उद्ध्वस्त झाल्यामुळे त्या दुसऱ्यांच्या घरी यात थांबलेल्या आहेत। त्यांच्या चुलत्यांच्या घरी वाईट अवस्था आहे, पण आता पुढचं तर सगळं चालू ठेवावं लागणार आहे। सरकारतर्फे मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीला 4 लाख रुपये प्रमाणे 3 व्यक्ती त्यांच्या घरचे गेलेले आहेत। म्हणून 12 लाख आपण सरकारतर्फे दिलेले आहेत आणि घरकुलासाठी म्हणून आपण 1,20,000 देत असतो। तसे 1 लाख रुपये आणि ते 12 लाख त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि आता 1,20,000 रुपये त्यांच्या घरकुलासाठी म्हणून त्याचे नियोजन केलेलं आहे। शासन खंबीरपणे शासन नेहमीच कुठल्याही म्हणजे आपल्या जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची त्यांची भूमिका आहे आणि ही घटना अतिशय म्हणजे अचानक घडलेली होती, दुर्दैवी घटना होती आणि अचानक त्या मातेवर थोडासा आता आभाळ कोसळलेला आहे। तर सरकार अशा लोकांच्या नेहमीच जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची नेहमीच भूमिका राहिलेली आहे। गावकऱ्यांची मागणी आहे त्याप्रमाणे आम्ही आपले आमदार शेळके साहेब, साताराचे पण आमदार मकरंद पाटील आबाद, आम्ही सगळ्यांनीच चर्चा केलेली आहे। काही थोड्या अंतरावर जिथे हे नाही गायरान आहे त्या ठिकाणी पुनर्स्थापन करण्याचा विचार आहे। आम्ही सगळेच मुंबईला आता मीटिंग घेऊन गावकऱ्यांची जी इच्छा आहे त्यावरती धोरणात्मक काय जो असेल तो निर्णय होईल आणि तशा प्रकारची कारवाई पुढच्या दृष्टीने आम्ही करू। हॉटेल शिवराज वेज आणि नॉन वेज फॅमिली रेस्टॉरंट। आमची खासियत स्पेशल रावण थाळी, मालवणी फिश थाळी, पैलवान मटन थाळी, बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी। याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स, मांदेली, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरंच काही। फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था। आमची बुलेट थाळी ही 4-5 जणांसाठी अगदी पोटभर आहे। एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका। आमचा पत्ता हॉटेल शिवराज, पुणे मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ, वडगाव मावळ, जिल्हा पुणे। आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी, कान्हे फाटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे। मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तसेच फेसबुक पेज फॉलो करा। धन्यवाद।